सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आजचं राशी भविष्य आणि कोणासाठी कसा असेल दिवस हेही जाणून घेऊयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस शुभ असून काही महत्त्वाचा लाभ देखील संभवतो. नोकरदार आणि व्यावसायिक नवीन संस्था किंवा भागीदारी करू शकतात. कोर्ट केसेसमध्ये आज यश मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला लोकप्रियता आणि प्रशंसा मिळेल. प्रियजनांच्या नात्यामध्ये आनंद राहील. आज प्रेमसंबंधांमध्ये चढ उतार जाणवतो. लोकांच्या तुमच्याबद्दलच्या भावना आज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आपुलकी मिळेल, परंतु तुम्ही स्वतः एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहू शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस उत्तम आहे. जे परीक्षा किंवा स्पर्धेद्वारे नोकरी शोधत आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना सतत यश मिळेल. येणाऱ्या काळात प्रगती तुमच्या सोबत असेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना तुम्हाला आखता येतील. आज तुम्ही सुखी किंवा समृद्ध वैवाहिक जीवनाचा आनंद हा घेऊ शकाल. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी आध्यात्मिक संबंध अनुभवू शकता. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या सभोवतालच्या लोकांवरती खोल छाप पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुमच्या गुरु किंवा वरिष्ठांचे आज तुम्ही आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही सकारात्मक विचार ठेवाल. लोकांवरती प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही तुमच्या संवाद कौशल्याचा वापर करा. तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय जर चालवत असाल तर विस्तार योजना अंमलात आणण्यासाठी ही एक भाग्यवान वेळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर नात्याचा आनंद घेऊ शकाल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं प्रेम उघडपणे व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागेल, परंतु शेवटी गोष्टी तुमच्या अनुकूल असतील. आपलं लक्ष दैनंदिन क्रियाकल्पांवरती केंद्रित करा आणि सकारात्मक विसंवाद स्थापित करण्यासाठी पावलं उचला. मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. कौटुंबिक सदस्यांसह भावनिक अंतर दूर करण्यासाठी हा चांगला काळ आहे. तुम्ही तुमच्या दृष्टिकोनाबद्दल अधिक संवेदनशील व्हाल. तुमची मनस्थिती अतिशय क्षणभंगूर असेल. तुम्ही तुमच्या पोशाखामध्ये किंवा पेहरावामध्ये काही बदल करण्याचे ठरवू शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज दृश्य देवता भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या संपत्तीमध्ये वाढ आणि तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगती आज शक्य आहे. तुम्ही सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा आनंद घ्याल आणि नवीन यश मिळवण्याची शक्यता देखील आहे. नातेवाईकांशी तुमचे संबंध हे ताणले जाऊ शकतात आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वादही होऊ शकतो. प्रेमसंबंध अनुकूल असतील. नात्यातील कोणत्याही प्रकारचा दुरावा सहज दूर होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. कुटुंबामध्ये काही शुभकार्याचं आयोजन देखील केलं जाऊ शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरात पिवळ्या कपड्यात बांधून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या बाजूने असेल. गुंतागुंतीच्या समस्यांवरती उपाय मिळतील. नवीन व्यवसायामध्ये प्रवेशाचे जोरदार संकेत आहेत. बाह्य संबंध खूप फायदेशीर असतील आणि काही नवीन सहयोग किंवा भागीदारी देखील शक्य आहे. विरोध आणि वादाचे प्रसंग टाळा. प्रियजनांशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाद वाढू देऊ नका. गोष्टी नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी हाताळा आणि तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवा. व्यावसायिक आता त्यांच्या विस्तार योजनेसह पुढे जाऊ शकतात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्नदान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळण्यामध्ये यश मिळेल. कोणाकडूनही फसवणूक होऊ नये म्हणून आपले पर्याय हुशारीने निवडा. कौटुंबिक जीवन तणावाने भरलेलं असू शकतं, परंतु तुम्हाला परिस्थिती कुशलतेनं हाताळावी लागेल. तुमच्या गोड बोलण्यानं तुमच्या प्रियकराचं मन जिंकण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवन चांगलं राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल.
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुम्हाला साथ देईल. समस्या संपतील आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल. आर्थिक बाबतीत पद्धतशीरपणे केलेलं काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर संबंध हे सौहार्दपूर्ण राहतील. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. मित्रांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. अहंकाराच्या संघर्षामुळे वैवाहिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही एखाद्या जुन्या जिवलग मित्रापासून विभक्त होऊ शकता. गंभीर वादविवाद तुम्ही टाळा. स्पष्टपणे समोर आल्याने गैरसमज दूर होऊ शकतात. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पहिली भाकरी गाईला खायला द्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही चढ उतारांचा सामना हा करावा लागू शकतो. तुम्हाला खूप काही साध्य करायचं आहे, पण घाईघाईने निर्णय घेतल्यास नुकसान सहन करावं लागू शकतं. असा प्रवास असू शकतो जो आरामदायी आणि आनंददायी देखील असेल. खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवा. तुमच्या प्रेमळ क्षणांमध्ये आनंद चमकेल. तुम्ही जुन्या चुकीच्या विचारांवरती चिंतन कराल आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी मार्गही शोधाल. तुम्ही नवीन मित्र बनवाल आणि त्यांच्यासोबत समूह क्रियाकलाप यामध्ये व्यस्त राहाल. कौटुंबिक नातेवाईक तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज निकाल तुमच्या बाजूने लागतील. आज कामात काही चढ उतार हे होऊ शकतात. तुमच्या गुप्त शत्रूंपासून तुम्ही सावध राहा, जे तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला दुखवू शकते आणि जवळच्या मित्राचा सल्ला तुम्हाला आज उपयोगी पडेल. जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम वेळ आहे. विवाहित जोडप्यांना आज प्रेमाचा आनंद मिळेल. स्वतःला आराम करण्याची आणि मित्रांसह पार्ट्यांमध्ये सामील होण्याची ही योग्य वेळ आहे. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही लोकांना आव्हानांचा सामना हा करावा लागू शकतो. योग्य विचार विनिमय करूनच आवश्यक निर्णय घ्या. तुम्ही सामाजिकदृष्ट्या सक्रिय असाल आणि आज काही महत्त्वाचे संपर्क देखील बनू शकतात. एखाद्या प्रिय व्यक्तीचं आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनू शकतं. मित्र आणि कुटुंबियांसोबत तुमचे गैरसमज होऊ शकतात. तथ्यांच्या निराधार विकृतीमुळे नातेसंबंधांमध्ये अविश्वास आणि आघात होऊ शकतो. सर्वोत्तम परिणामांसाठी प्रवासासह कार्य करण्याचा तुमचा दृष्टिकोन हा सुधारा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाला पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही धार्मिक वृत्तीचे व्हाल आणि काही पवित्र कार्य कराल, ज्यामुळे तुमची सामाजिक लोकप्रियता वाढेल. तुमचं कौटुंबिक जीवन हे आनंदी राहील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहू शकतं आणि तुमचा जोडीदार तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. काही चिरस्थायी प्रेमाच्या क्षणांसह तुमचे वैवाहिक जीवन एक सुंदर वळण घेऊ शकतं. मित्रांसह अनुभव आणि कल्पना सामायिक केल्यानं तुमचा उत्साह वाढू शकतो. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नित्य जल अर्पण करा आणि दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण सर्वांनी जाणून घेतलेलंच आहे की आज तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे ते. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमचं आजचा दिवस चांगला जाओ. धन्यवाद.